नमस्कार नांदेडकर, हॉटेल विसावाचं आज वाडी येथे हॉटेल विसावा इथे आज ओपनिंग झालेली आहे आणि खरं जर विचार केला तर आपल्या युवा तरुण पिढीने जसं आपण नोकऱ्यामध्ये अभ्यास करून कॉम्पिटिशन करून तिथे नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण सगळ्यांनाच काही नोकऱ्या मिळू शकत नाही. म्हणून आता युवा तरुण पिढीने उद्योजकाकडे वळलं पाहिजे. तर हा प्रयत्न आमचे लक्ष्मण वायवळे यांनी सुरू केलेला आहे आणि नव्यानेच त्यांनी हॉटेल विसावाचं आज उद्घाटन केलेलं आहे. तसे ते पूर्वीचेच उद्योजक आहेत, त्यांचे कामं भरपूर चालतात, पण हा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. तर त्या व्यवसायासाठी मी त्यांना शुभेच्छा देणार आहे आणि यांच्याकडून आपल्या युवा तरुणांनी कुठंतरी आदर्श घेऊन की आम्ही उद्योजकाकडे वळलो पाहिजे, उद्योगाकडे वळलो पाहिजे. नोकरी हा एकमेव पर्याय नसून आम्ही दुसरे अजूनही काही करू शकतो, यासाठी त्यांचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी लक्ष्मण वायवळे व त्यांच्या संपूर्ण टीमला या हॉटेलच्या ओपनिंगच्या दिवशी मी शुभेच्छा देणार आहे आणि पुढच्या वाटचाल त्यांची यशस्वी हो असे भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सांगणार. नांदेडच्या खवय्यांना काय सांगते हॉटेल विसावा? नांदेडच्या एकदा येऊन नांदेडचे जे खवयगीर आहेत, खवयगीर असतील किंवा सगळे आपले नांदेडची जी जनता असेल त्यांनी एकदा नक्कीच हॉटेल विसावाला येऊन भेट द्यावी. कारण लक्ष्मण वायवळे आणि त्यांची जी टीम आहे ती अतिशय मेहनती आणि होतकरू आहे. इथे नक्कीच ते आल्यावर त्यांना चांगल्या प्रकारचे त्यांची व्यवस्था होईल, चांगल्या प्रकारचं जेवण त्यांना मिळेल असं मी त्यांना सांगणार. विसावा हॉटेलची नुकतीच आज लक्ष्मण वायवळे यांच्या आईच्या हातानं ओपनिंग झालेली आहे. भविष्य काळासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हॉटेलचं मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नांदेडकरांनी जास्तीत जास्त या हॉटेलचा स्वाद घ्यावा. इथं उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण भेटेल. त्यात आमचे सायळकरांना अनुभव आहे, पहिलं हॉटेल त्यानं चालवलेलं आहे, त्यामुळे ते एकदम उत्कृष्ट क्वालिटी देतील आणि नांदेडकरांनी इथे येऊन स्वाद घ्यावा.